आजच्या या त्वरित आढाव्यात आपण अकोला जिल्ह्यातील पाणेट संस्थांच्या ऐतिहासिक कार्याबद्दल आणि त्यांच्या गौरवशाली परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत. ही माहिती आहे ना, अशा एका प्रेरणादायी उपक्रमाबद्दल आहे जिथे चक्क 135 वर्षांचा वारसा आणि प्रचंड लोकसहभाग एकत्र येऊन संस्कृती व संस्कारांचा एक भव्य महोत्सव उभा करत आहेत. तर यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा 135 वर्षांचा वारसा आणि इथले बालसंस्कार. इथल्या संस्कार पीठातून शेकडो आदर्श आणि सुसंस्कृत बालगोपाल कसे घडतायत हे पाहणं खरंच थक्क करणार आहे. हा वारसा अगदी एका जुन्या भक्कम वटवृक्षासारखा आहे, जो आजच्या नव्या पिढीला संस्कारांची सावली देतोय. पण तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की आजच्या या धावपळीच्या काळात इतकी वर्ष ही परंपरा अखंड कशी टिकून राहिली असेल बरं? याचं उत्तर मिळतं आपल्या दुसऱ्या मुद्द्यात, आणि ते म्हणजे लोकसहभागाची अभूतपूर्व शक्ती. हे पहा, हा केवळ संस्थेचा उपक्रम राहिलेला नाहीये, तर लोकांच्या प्रचंड पाठिंब्यातून उभा राहणारा हा संस्कृती, श्रद्धा आणि वैभवाचा एक भव्य दिव्य महोत्सव आहे. विचार करा, जेव्हा सामान्य लोक एका उदात्त हेतूसाठी एकत्र येतात ना, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही कशा भव्य रूप घेतात, नाही का? समाजाच्या याच प्रचंड पाठिंब्यामुळे हा उपक्रम आता केवळ एका गावापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरलाय. आणि शेवटी हा अकोला जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणारा एक ऐतिहासिक क्षण आहे. हा केवळ एक स्थानिक कार्यक्रम नाहीये बरं का. आपली मूळ संस्कृती हरवत चाललेल्या आजच्या काळात इतर सर्व जिल्ह्यांसाठी हे नक्कीच एक अतिशय जिवंत आणि आदर्श मॉडेल आहे. थोडक्यात सांगायचं तर पाणेट संस्थांचा हा उपक्रम म्हणजे ऐतिहासिक वारसा, तरुण पिढीवरील संस्कार आणि समाजाच्या एकजुटीचा एक अगदी अद्वितीय संगम आहे.